नमस्कार मित्रमंडळी, मी पुन्हा एकदा घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक गमतीदार आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ। अनेक पालकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातलाच एक प्रश्न आज मी तुमच्या पुढे घेऊन आले आहे। तर प्रश्न असा आहे की मुलांना अल्फाबेट्स कळतात, लिहिताही येतात, वाचताही येतात, परंतु जेव्हा आपण आदलं लेटर मुलांना विचारतो त्यावेळेस ते अचानक रेकॉग्नाइज करताना मुलांचा खूप जास्त गोंधळ होताना आपल्याला दिसतो। म्हणूनच आज मी मुलांचा एक प्रयोग घेतला। प्रयोग म्हणजे एक छोटीशी ॲक्टिव्हिटी मी मुलांकडनं करून घेतली आणि ती ॲक्टिव्हिटी मुलांनी खरंच खूप जास्त एन्जॉय केली। ॲक्टिव्हिटीचं नाव होतं फ्लोअर ट्रेसिंग। जिंदगी सवार दो, एक नई बहार दो, दुनिया ही बदल दो, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ। मैं किसी का सपना हूँ जो आज चुका हूँ सच, अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच में। त्यानंतर आम्ही एक खेळ सुद्धा खेळला मुलांबरोबर। टी लेटरच्या त्यांच्याकडे ज्या ज्या वस्तू होत्या त्या मुलांनी सांगितल्या, जसं दिवसभर आम्ही टीला अनुसरूनच गाणी, गोष्टी, गप्पा घेतल्यात, जेणेकरून मुलांची टी ही संकल्पना स्पष्ट होईल। आणि अशाच पद्धतीने आपण जर प्रत्येक अल्फाबेट्सचं फ्लोअर ट्रेसिंग किंवा फिंगर ट्रेसिंग जर घेतलं तर मुलं उत्सुकतेने अल्फाबेट शिकतील। बेसिकली आपण मुलांना जेव्हा अल्फाबेट शिकवतो त्यावेळेस आपण एक जुनी पद्धत वापरतो, जसं की फळ्यावरती टी लेटर लिहिलं आणि मुलांना टी लेटर रिलेटेड टी फॉर टेन, टी फॉर टेडी बियर असे आपण एक्झाम्पल्स देतो। त्यानंतर आपण मुलांना ट्रेसिंगसाठी बुक्स देतो। असं न करता जर आपण वेगळ्या पद्धतीने मुलांना जर अल्फाबेट शिकवले, जसे की आज आपण फ्लोअर ट्रेसिंग घेतलं, तसंच फिंगर ट्रेसिंग घेतलं किंवा अजून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी थ्रू जर आपण मुलांना शिकवलं तर मुलं मोठ्या उत्साहाने त्या गोष्टी शिकतात। तशाच ॲक्टिव्हिटी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून मलाही कळतं की लोकांना आपले व्हिडिओ आवडत आहेत आणि मी अजून छान छान आयडिया तुम्हा सर्वांसोबत शेअर करू शकेल। त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक व्हिडिओ, सबस्क्राईब व्हिडिओ अँड कीप सपोर्टिंग। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।